आज डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती। त्या प्रकरणी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप आहे। याच प्रकरणावर आता राहुल गांधी हे आता परभणीमध्ये त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्यांच्यासोबत नाना पटोले सुद्धा आपल्याला दिसतात। एकूणच या पार्श्वभूमीवर खरं तर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर टीका केलेली आहे। काँग्रेसच खरा संविधानाचा विरोधी चेहरा असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे। दरम्यान राहुल गांधी आज परभणीमध्ये जाणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत। त्या ठिकाणी ते गावकऱ्यांशी सुद्धा संवाद साधतील। एवढंच नाही तर बीडमध्ये सुद्धा ते जाणार असल्याची माहिती आहे। एकूणच अधिकची माहिती या संदर्भात आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? सध्या राहुल गांधी नांदेड विमानतळावर पोहोचल्याचं दिसतंय। गांधी नांदेड विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ते आता परभणीकडे रवाना होत आहेत आणि परभणीमध्ये जाऊन ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। आणि ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता आणि त्यामुळे आज राहुल गांधी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत। आणि या सगळं प्रकरण ज्या पद्धतीने राज्याचं राजकारण तापलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी या सगळ्या कुटुंबियांची भेट घेणार। त्यामुळे आज या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नेमकी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। मात्र या सगळ्या याच्यानंतर ज्या पद्धतीने परभणीमध्ये संविधान शिल्पच्या विटंबना केल्यानंतर जो काही दंगल त्या ठिकाणी उसळली होती आणि त्यानंतर जवळपास 50 लोकांना अटक सुद्धा केली होती, ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे देखील होते। मात्र त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीने त्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सुद्धा उल्लेख या अहवालात होता। राज्य सरकारकडून सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी ती मदत नाकारलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ते दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा पुढे येताना दिसते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी थेट दिल्लीवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि आता नांदेडवरून ते परभणीकडे रवाना होतात आणि परभणीमध्ये जाऊन या सगळ्या कुटुंबियांची भेट घेतील, त्यांचं सांत्वन करतील। आणि या सगळ्या राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, अर्थात नाना पटोले, वर्षा गायकवाड, हे सगळे प्रमुख नेते सुद्धा विमानतळावरती उपस्थित होते आणि ते सुद्धा या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहिती